तुम्ही विश्वनाथ, 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 तुम्ही विश्वनाथ. भगवान शंकर विश्वाचा नाथ आहे. आपण सर्व अनाथ आहोत. आपल्या सगळ्यांचा अनाथाचा नाथ जसं जनार्दन तसं तुकोबार आहे म्हणतात. हा भगवान शंकर विश्वनाथ आहे. भगवान विष्णू जसं विश्वंभर तसं भगवान शंकर विश्वनाथ आहे. आणि तुम्ही विश्वनाथ आणि आपण कोण आहोत तुकोबार आहे म्हणतात. दीनरंक मी अनाथ, दीनरंक मी अनाथ, दीनरंक मी अनाथ, दीनरंक मी अनाथ. दीन आहोत, अनाथ आहोत, रंक आहोत. हे तिन्ही शब्द एकच आहे. दीन, रंक, अनाथ. देवा हो आपण सर्व अनाथ आहोत. कोण सांगणार होतो आपल्याला ज्ञान, पण ज्ञानोबाचा अवतार झाला. आपल्या सर्वांना ज्ञान दिलं ज्ञानेश्वरीच्या रूपानं. तुकोबार आहे म्हणतात तुम्ही विश्वनाथ. खरंच आम्ही अनाथ होतो, दीन होतो, रंक होतो, पण तुम्ही फार जगावर कृपा केली आणि म्हणून तुमच्याकडे आम्ही कृपा मागतोय. तीन रंक मी अनाथ, दीन रंक मी अनाथ, कृपा करा लती थोडी, कृपा करा लती थोडी. कृपा करा लती थोडी. कृपा काय खूप मोठी नाही लागत देवा. थोडी जरी कृपा केली तर आपल्याला सर्व मिळून जातं. म्हणून भगवान शंकर ज्यांचा धनाचा कुबेर, धनाचा साठावा कुबेर आहे, सर्व कुबेरचं भांडार आपल्याला देऊन टाकतात देवा हो. असा हा भगवान शंकर आहे. आणि म्हणून देवा हो आपल्याला जे पाहिजे ते देतात भगवान शंकर. आणि म्हणून त्यांना विनंती करायची आहे या निमित्तानं, या सत्संगाच्या निमित्तानं, या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं, का भोलेनाथ हा आमच्यावर कृपा करा. केव्हाही देवाकडे गेलं, संताकडे गेलं तर त्यांच्याकडे कृपा मागा देवा. आपल्या संसारिक वस्तू काही मागू नका देवा. फक्त म्हणा कृपा कृपा
पाया पडलं पाहिजे. मंदिर दिसलं का देवा हो पाया पडायचं म्हणजे नमस्कार करायचा आहे, तिथं जायचं आहे, पाया पडायचं आहे. आपण सगळे बराडी आहोत, इच्छा करणारे आहोत. प्रत्येकाला इच्छा असते की देवाने मला हे दिलं पाहिजे. तसं देवाने सगळं दिलं आपल्याला. देह देवे दिला भजन गोमटा, दिले इंद्रिय हातपाय कान, मुख बोला या वचन, सगळं दिलं देवाने. पण काही गोष्टी देवाजवळ ठेवल्या, ते म्हणजे प्रेम. देवाजवळ काय आहे? प्रेम आहे. देवा संताजवळ काय आहे? प्रेम आहे. भगवंताजवळ आणि संताजवळ प्रेम आहे. ताई अक्का आपल्या संसारामध्ये एवढंच कमी आहे आणि ते मंदिरात आहे, ते संताजवळ आहे. आणि म्हणून या पालखीच्या रूपानं, या सत्संगाच्या रूपानं आपण देवाजवळ मागा कृपा करा लती थोडी, कृपा करा लती थोडी, कृपा करा लती थोडी, कृपा करा लती थोडी. काय ऊने तुम्हापास, काय ऊने तुम्हापाशी, मी तो अल्पशी संतोष. तुम्हाजवळ काही कमी नाहीये. भगवान शंकरावर कुबेर भंडार भरलेला आहे. आणि म्हणून कृपा करा. काय म्हणे तुम्हापाशी, मी तो अल्पशी संतोषी, म्हणून तुका म्हणे देवा. आणि प्रेम भातुके पाठवा. देवा हो, देवाजवळ फक्त प्रेम मागायचं. देई माझं प्रेम सर्व काळ, खूप बरं आहे म्हणतात. देवाला म्हणा, देवा तुमचं प्रेम आम्हाला कायम द्या. देई माझं प्रेम सर्व काळ, सर्व काळ, सर्व ठिकाणी, सर्व वेळी आम्हाला आणि प्रेम द्या. देवा या प्रेमाची आज फार गरज. हे जिथं प्रेम नाही ना तिथं आत्महत्या होते. जिथं प्रेम नाही तिथं समाधान नाही. ज्या घरामध्ये, ज्या गावात, ज्या तालुक्यात, ज्या समाजामध्ये प्रेम नावाची चीज नाही आहे, पहा तुम्ही अनेक भांडणं तंटे, व्यसन अनेक प्रकारचं. कारण प्रेम नाही ना. त्या प्रेम व्यसनावर आहे, तंबाखूवर आहे, गुटखा आहे, सिगरेट आहे, बिडी आहे, आपलं बाकीच्या वस्तूवर, पदार्थावर आणि व्यक्तीवर. इकडे लक्ष द्या सर्वांनी. देवा आपलं प्रेम 3 वस्तूवर जडतं. एक वस्तूवर, काहींना वस्तू आवडतात, काहींना पदार्थ आवडतात आणि काहींना व्यक्ती आवडतात. वस्तू, व्यक्ती आणि पदार्थ यावर मनुष्य भुलून गेलाय आणि मग देवावर राहत नाहीये. आणि म्हणून आपलं प्रेम संपलेलं असतं. देवावर आपल्या संसारामध्ये अनेक ठिकाणी आपण प्रेम गुंतून ठेवतो, आपलं जे आहे काही थोडं ते. आणि म्हणून आपल्याला प्रेमाची गरज आहे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. आपल्याला सुख, शांती, समाधान लाभत असेल तर प्रेमानं. आणि म्हणून आपण सर्व एकत्र जे आलो देवा या सत्संगाच्या निमित्तानं, या पालखीच्या निमित्तानं, केवळ ही राष्ट्रीय एकात्मता आहे. आपल्या राष्ट्रावर प्रेम, आपल्या देशावर प्रेम, आपल्या धर्मावर प्रेम, आपल्या देवावर प्रेम पाहिजे. आणि म्हणून ते प्रेम देवाकडूनच मागून घ्यायचंय. आणि म्हणून कृपा करा थोडी, प्रेम भातुके पाठवा, असं या
अभंगाचा भावार्थ आहे, केवळ देवाजवळ प्रेम मागा, प्रेम मागा, गात जागा, गात जागा, प्रेम मागा पांडुरंगा.